नमस्कार मैत्रिणींनो. तर धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर बघू शकता, हा आहे लग्नाचा ब्लाऊज. तर ह्याची डिझाईन जी होती ना, ही तयारच होती. म्हणजे पूर्ण ब्लाऊज पीसवर आहे ना, ही तयार डिझाईन होती. फक्त मी गळा उलटवून घेतलेला आहे. हा थोडक्यात हंडी गळा आहे आणि फक्त गळ्याच्या आतल्या साईडला मी अस्तर उलटवून घेतलेला आहे. तर ही डिझाईन जी तुम्हाला दिसते ना, ही मोर पीस असतात ना, त्या टाईपमध्ये ही डिझाईन आहे पूर्ण गळ्याला. आणि ह्याला मी अशी नॉट लावलेली आहे. फक्त मी हे अस्तर उलटवून घेतले. गळा काय मी हा तयार केलेला नाही आहे. बऱ्याच वेळा आता ब्लाऊज पीसवरती ना तयार गळेच येतात आणि मग ते आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून उलटवून घ्यायला लागतात. तर ते जर तुम्हाला त्याच्यावरती पण व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्की सांगा, त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि स्लीव्जला बघू शकता असे पूर्ण मोर आहे. तर स्लीव्जला पण ही डिझाईन ब्लाऊज पीसवर तयार होती. फक्त ही ॲडजस्ट करून व्यवस्थित आपल्याला मध्यभागी बरोबर आणून ही लावायला लागते. कारण इकडं तिकडं जर हे मोराचा जर पूर्ण चेहरा दिसतो तर हा बरोबर मध्यभागी येणं गरजेचं आहे. जर क्रॉस इकडं तिकडं झाला तर ते खराब दिसतं पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर. मग हे मात्र ॲडजस्ट करून घ्यायला लागतं. आणि बॅक साईडची पण डिझाईन आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायला लागते. खूप व्यवस्थित तयार जर डिझाईन असेल तर खूप आपल्याला सावधगिरीने आणि व्यवस्थित काम करावं लागतं. कारण हे इकडं तिकडं जरा जरी झालं डिझाईन तरी ते खूप खराब दिसतं. त्यामुळे हे सुद्धा ॲडजस्ट करायला खूप वेळ लागतो. आणि हे बघू शकता तुम्ही, मोरांची डिझाईन ह्या पण पाहिला कशी छान आहे. दोन्ही साईडला खूप सुंदर अशी डिझाईन हे दिसते. आणि ह्याचे जे काठ शिल्लक राहिले होते ना, तर बघू शकता ह्याच्यापासून सुंदर असे मोठे लटकन केलेले आहे. काटांचे लटकन करून खालच्या साईडला फ्रिल तयार केलेली आहे. म्हणजे जेणेकरून ते जे शिल्लक कापड राहिलं त्याच्यापासून सुंदर असे. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.